आज लो येथे आश्रमशाळेला जी परवाच्या दिवशी जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या टीमने आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आणि भेट दिली। भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत आम्ही माहिती जाणून घेतली। माहिती जाणून घेतल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी असं लक्षात आलं की जो विद्यार्थी त्या ठिकाणी ज्याचा बळी गेलेला आहे तो विद्यार्थी ज्याचं झोपायची खोली होती तिथून 100 मीटर अंतरावर तो लघुशंकेला वगैरे उठला असेल आणि त्या ठिकाणी वन्यजीव प्राण्याच्या हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे। तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आणि शालेय प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर आणि आम्ही वन विभागाशी संपर्क केला। वन विभागाशी संपर्क केल्यानंतर खरंच या ठिकाणी त्या वन्यजीव प्राण्यांनी या मुलावर हल्ला केला आहे किंवा कसे याच्याबाबत त्यांना आम्ही विचारणा केली। साधारणतः लोकांमध्ये ही माहिती आहे की या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि याबाबत आम्ही वन विभागाच्या कर्मचाऱ्याला विचारणा केल्यानंतर आम्हाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत सांगण्यात आलं की या ठिकाणी आम्ही त्याचे पावलाचे ठसे घेतलेले आहे। हे ठसे बिबट्याचे नसून हे ठसे तरसाचे आहे अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली। तर या ठिकाणी प्रशासन आणि वन विभाग यांच्या वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे मतं मांडल्यामुळं कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतो। परंतु जे घटना घडलेली आहे ती कुठंतरी वन्यजीव प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाली असेल आणि त्या ठिकाणी शालेय प्रशासनाने जी माहिती दिली ती जबाबदारी त्यांची नाही वन विभागाची आहे। परंतु घडलेल्या घटनेबाबत एक आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे आणि त्या आदिवासी विकास विभागाने त्या ठिकाणी त्या मुलाच्या वडिलांना एक सात्वन म्हणून त्या ठिकाणी 2 लाख रुपये देऊ केलेले असं आम्हाला माहिती पडलं आणि वन विभागाकडून 10 लाख रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली। ही जबाबदारी या आदिवासी विकास खात्याची असून यांनी 2 लाख रुपये हे आमच्या आदिवासी मुलाची किंमत त्यांनी ठरवली असेल आमच्या जीवाची तर हे निश्चितच ह्या विभागाचं एक जीवाची किंमत मोजण्याचं जे यांचं माप आहे हे निश्चितच चुकीचं धोरण आहे। या आदिवासी विकास खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे। या मुलाच्या जीविताची किंमत हे पैशाने मोजण्यासारखी नाही परंतु त्याला 2 लाख रुपयाच्या ऐवजी त्याला 50 लाख रुपये देऊ करावे अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून आम्ही करतो आहे आणि वन विभागाने सुद्धा देखील त्यांनी सुद्धा 50 लाख रुपये त्यांना द्यावे अशा प्रकारची आमची विनंती आहे। आणि अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून त्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे लावावे आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकूणच मुख्याध्यापक असतील त्या सगळ्या मुख्याध्यापकांना बोलवून आश्रमशाळेच्या पोरांच्या बाबतीमध्ये संरक्षण त्यांच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी CCTV कॅमेरे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये लावण्यात यावे अशा प्रकारची आम्ही विनंती देखील करणार आहोत। ठसे जे आहे ते बिबट्याचे किंवा वाघाचे ठसे आम्हाला आढळून येत नाही ते तरसचे ठसे आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। मग आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तरस हा शेतकऱ्याचा मित्र म्हटला जातो परंतु जी घटना घडलेली ते पाहता आपल्याला असं पण म्हणता येईल की वन्यजीव प्राणी हे आपल्या मानवी वस्तीमध्ये घुसत आहे आणि कितीही केलं तरी ते जंगली प्राणी आहे। समजा त्या तरसने शेतकऱ्याचा मित्र जरी असेल तरीसुद्धा त्यांनी जर ते हमला केला असेल किंवा ती बाईट केली असेल तर हे जे आहेत हे सगळं ह्याच्यामध्ये निष्पन्न होईल PM मध्ये निष्पन्न होईल। पण त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्याचं म्हणणं वेगळं आहे शालेय प्रशासनाचं म्हणणं वेगळं आहे। कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं की नेमकी ही घटना कोणत्या प्राण्यांनी केली असावी का या ठिकाणी अजून वेगळंच काहीतरी आहे अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण होतं। आपण PM आश्रमशाळा आदिवासी विभागाकडनं त्याच्या पालकाला 2 लाख रुपये दिले जातील अशा प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे आणि वन विभाग 10 लाख रुपये देणार आहे। वन विभाग 10 लाख रुपये देणार आणि आदिवासी विकास विभाग 2 लाख रुपये देणार। तर आम्हाला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आदिवासी विकास विभाग 2 लाख रुपये त्या ठिकाणी जे देऊ केलेले आहे एका विद्यार्थ्याच्या एका मृत्यूची किंमत 2 लाख रुपये आपण त्या ठिकाणी देत आहात तर अत्यंत ही चुकीची गोष्ट आहे। आम्ही त्या ठिकाणी पालकाच्या वतीने आम्ही सांगतो की त्या जीवाची किंमत ही मोजण्यासारखी नाही परंतु त्याला 2 लाख ऐवजी 50 लाख रुपये त्याला द्यावे आणि वन विभागाने सुद्धा
वन विभागाने सुद्धा 10च्या ऐवजी त्यांनी सुद्धा 50 लाख रुपये द्यावे. अशा प्रकारे ही जी भरपाई म्हणजे त्या पालकाला कुठंतरी सात्वनपर त्या ठिकाणी देण्यात यावी. बरं, हा जरा तुम्ही शालेय